मसजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुलेनं सीआयडीकडे दिलेल्या जबाबात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत। त्यामुळे कराड समोरील अडचणीत वाढ झाली आहे। घुलेनं देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम सांगत मोठा गौप्यस्फोट केलाय। प्रतीक घुलेनं देशमुख यांच्या तोंडावर लघवी केली, त्यानंतर छातीवर उडी मारल्याचं सुदर्शननं सांगितलंय। विष्णू चाटे याच्याशी मोबाईलवर संवादही झाल्याचं त्यानं मान्य केलं आहे। घुलेनं सांगितलंय की देशमुख यांना मारहाण केल्यानंतर ते निश्चित पडले। मृत्यू झाल्याचा संशय आल्यामुळे त्यांना कपडे घालून गाडीत ठेवलं आणि अंधार पडण्याची वाट पाहण्यासाठी तुरीच्या शेतात लपून बसले। अंधार झाल्यानंतर मृतदेह दैठणा फाटा इथं टाकून वाशीच्या दिशेने निघून गेले। हे सर्व त्यांनी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून केल्याचंही कबूल केलंय। 9 डिसेंबरला देशमुख आणि त्यांचे मावस भाऊ कारमधून येत असताना दोन्ही गाड्यांनी त्यांना अडवलं। त्यानंतर गाडीची काच दगडानं फोडून देशमुख यांना बाहेर काढलं। संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांना टाकळी शिवारात नेल्यानंतर आरोपींनी त्यांना तब्बल 2 तास अमानुष मारहाण केली। यावेळी क्लच वायर, गॅस पाईप, प्लास्टिक पाईप आणि लाकडी काठी यांसारख्या वस्तूंचा वापर करण्यात आला। याच मारहाणी दरम्यान प्रतीक घुले यानं संतोष देशमुख यांच्या चेहऱ्यावर लघुशंका केली आणि नंतर पळत येऊन त्यांच्या छातीवर जोरात उडी मारली, ज्यामुळे त्यांना रक्ताची उलटी झाली असा धक्कादायक खुलासा सुदर्शन घुलेनं केला आहे। खंडणी न दिल्यानं वाल्मिक कराडनं आडवे येणाऱ्याला आडवे करा असा निरोप दिला होता आणि त्याप्रमाणेच आपण सरपंचाला मारहाण केली असंही सुदर्शननं म्हटलंय। त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे।